मंडळी, आज बनवूयात गणपती बाप्पासाठी एकदम क्रिस्पी गव्हाच्या पिठाचे मोदक। त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा रवा घ्यायचा, चिमूटभर मीठ आणि 2 चमचे वितळलेल्या तुपाचे यामध्ये गरम मोहन घालायचं। पिठाला सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं। आता यामध्ये थोडं पाणी घालून चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं। सारणासाठी 1 चमचा तुपामध्ये 1 चमचा खसखस चांगली भाजून घ्यायची। त्यामध्ये आता 1 कप पेक्षा थोडंसं कमी किसलेलं ओलं खोबरं घालायचं। पाव कप बारीक चिरलेला गूळ घालायचा। गूळ चांगला वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। सारण थोडंसं कोरडं झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जायफळ वेलची पावडर घालायची आणि मिक्स करायची। पिठाचा छोटा गोळा घेऊन पुरी लाटायची आणि एखादा वाटी किंवा पेल्याने गोल शेप द्यायचा। आता मोदकाला नाजूक अशा जवळ कळ्या पाडून घ्यायच्या। त्यामध्ये मावेल तेवढं सारण घालायचं। सारण थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि मोदकाच्या ज्या कळ्या आहेत ते जवळ करून मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा। आता मोदक तळताना तेलाचं टेम्परेचर जास्त गरम नको, नाहीतर मोदक बाहेरून करपतील, आतून कच्चे राहतील। एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे मोदक चांगले सगळीकडून खरपूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर तयार आहेत आपले गणपती बाप्पासाठी एकदम क्रिस्पी स्वादिष्ट मोदक। हे मोदक अजिबात चिवट किंवा वातड होत नाहीत। तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली तर एकदा नक्की ट्राय करा।